नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स हेतू. तर मित्रांनो, आज आपण जो की काल आपला सेटचा पेपर झालेला होता, तो म्हणजे 7/4/2024 रोजी, तर त्यामध्ये लाईफ सायन्स जो काही पार्ट सेकंड आहे पेपरचा, तर त्याची आन्सर की पाहणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपल्याकडे जो काही पहिला प्रश्न होता, हायड्रोजन बॉन्ड्स आर प्रेझेंट इन वॉटर स्ट्रक्चर. प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स गिव्ह अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी टू वॉटर विच इज. तर याच्यामध्ये याचा आन्सर एकतर ए पण येऊ शकतं आणि त्याच्यानंतर याचा आन्सर एकतर सी पण येऊ शकतं. बट आता मोस्ट प्रोबेबल आन्सर त्यांनी काय देतात हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, याच्यानंतर दुसरा जो काही क्वेश्चन आहे, तर याच्यामध्ये त्यांनी सांगितले पहा की विच ऑफ द फॉलोइंग मेंबर्स असोसिएटेड प्रोसेस इन्व्हॉल्व द स्टेप ऑफ क्लॅथरीन कोटेड व्हेसिकल फॉर्मेशन ड्युरिंग इट्स मेकॅनिझम. तर याचं जे काही आन्सर आहे, तर याचा आन्सर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे ऑप्शन नंबर सी. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ सेल थेअरी. सेल थेअरी जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये त्यांनी जो काही ऑप्शन नंबर डी आहे, तर हे त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही आहे. ओके, तेच म्हणजे सेल्स इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आर डिराइव्ड फ्रॉम नॉन सेल्स. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो काही आपल्याकडे प्रश्न आहे, त्याच्यामध्ये म्हणजे असेंब्ली ऑफ अ सायटोप्लाझमिक मायक्रोट्युब्यूल फ्रॉम द ट्युब्युलिन डायमर इज इनहिबिटेड इफ द सेल इज ट्रीटेड विथ. तर याचा आन्सर असेल आपल्याकडे कॉल्सिसिन. यानंतरचा प्रश्न आहे प्रोकॅरियोट्स मे बी कॅरेक्टराइज्ड बाय. तर याच्यात आन्सर आपला असेल ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ विच टाईप ऑफ ट्रान्सपोजेबल एलिमेंट. तर याचा आन्सर आपल्याला मिळेल ते म्हणजे IS एलिमेंट. ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर जो काही पुढील प्रश्न आहे, त्यामध्ये द फर्स्ट क्रोमोझोमल लिंकेज मॅप फॉर 5 जीन्स ऑन द एक्स क्रोमोझोम ऑफ ड्रॉसोफिला वॉज कन्स्ट्रक्टेड बाय. तर याचा आन्सर आपल्याला मिळेल ते म्हणजे AH स्टर्टवँट. त्याच्यानंतर पुढे आहे प्रश्न नंबर 8 अ क्रोमोझोमल साइट ॲट विच अ ग्रुप ऑफ जीन्स अफेक्टिंग क्वांटिटेटिव्ह ट्रेट आर लोकेटेड इज कॉल्ड ॲज. तर याचा आन्सर आपल्याकडे असेल ते म्हणजे क्वांटिटेटिव्ह ट्रेट लोकस, म्हणजे ऑप्शन नंबर बी. आणि त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9 इन प्रियॉन डिसीज क्लासिकली द. तर याचा आन्सर आपल्याकडे असेल डी, म्हणजे हा जो डिसीज आहे तो ब्रेन बिकम स्पॉन्ज लाईक याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर जो काही आपला पुढील प्रश्न आहे ते म्हणजे प्रश्न क्रमांक 10. याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायव्हर्सिटी इंडेक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर याचा आन्सर असेल MPN इंडेक्स. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 11वा क्वेश्चन आर्टिक्युलेशन ऑफ बोथ द जॉज विथ स्कल इज टर्म्ड ॲज जॉ सस्पेन्शन. वन ऑफ द फॉलोइंग टाईप इज ऑब्झर्ड इन द टिलियोस्ट फिशेस. तर याचा आन्सर आपल्याकडे असेल ते म्हणजे 12चं म्हणल्यावर आपल्याला येस त्याच्यामध्ये असेल ऑटोस्टायलिक. ओके, 11 नंबर आहे ना, तर 11चं असेल ऑप्शन नंबर डी. ओके, म्हणजेच हायोस्टायलिक. त्याच्यानंतर दुसरा जो काही क्वेश्चन नंबर 12 आहे, तर या क्वेश्चन नंबर 12मध्ये इन द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑर्डर सिस्टोडा द मॅच्युअर प्रोग्लॉटिड्स गेट्स सेपरेटेड फ्रॉम मेन बॉडी बाय अ प्रोसेस नोन ॲज. तर याचा आन्सर आपल्याकडे असेल ऑपोलायसिस. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे पुढील प्रश्न आहे 13वा टॅक्झॉनॉमिक हायरार्की रेफर्स टू. तर हे आपण 11वीमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत, तो म्हणजे स्टेप वाईज अरेंजमेंट ऑफ ऑल कॅटेगरीज फॉर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. त्याच्यानंतर हा एकदम साधा क्वेश्चन दिलेला होता मायकोप्लाझ्माज रिकेट्स अँड क्लॅमॅडी हे काय आहेत म्हटलं होतं, तर हे काय आहेत सगळे हे स्मॉल बॅक्टेरिया आहेत. यापुढील प्रश्न आहे व्हेन बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड बिकम्स व्हेरी हाय. तर याच्यामध्ये आपल्याला द वॉटर बिकम्स अनएरोबिक हा सुद्धा 11च्या चॅप्टरमधलाच क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 16
विच वन ऑफ द फॉलोइंग एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन फाउंड ॲज अ युनिक फीचर इन टेरेस्ट्रियल वर्टिब्रेट्स ओनली. हा सुद्धा आपल्याकडे 12वीमधला क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आहे कोरियॉन. त्याच्यानंतर 17 सिन्स ह्युमन्स आर हॅव्हिंग सच अ नोटेबल इम्पॅक्ट ऑन द अर्थ अँड इट्स लाईफ अ न्यू यंगेस्ट इपॉक ऑफ द क्वाटर्नरी पिरियड इज टर्म्ड ॲज. तर हा सुद्धा आपल्याला 12वीमध्ये इव्होल्युशन जो चॅप्टर आहे त्याच्यात दिलेला असेल, तो आहे याचा आन्सर द होलोसिन. त्याच्यानंतर आपल्याकडे पुढील प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट लार्जेस्ट बॅक्टेरियम ऑफ more than 600 micrometer size is known to inhibit the gut of Acantharis nigrofuscus. तर आता याचं जे आन्सर आहे आपल्याकडे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर 19वा जो काही क्वेश्चन आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले हेलिओफाइट्स आर दी प्लांट्स. आता हेलिओफाइट्स हे प्लांट्स हे सुद्धा आपल्याला 11वीमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तर याचा आन्सर आहे ग्रोईंग अंडर डायरेक्ट सनलाईट. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे जो काही 20वा क्वेश्चन आहे, द लार्जेस्ट कार्बन सिंक ऑन द अर्थ इज. हा सुद्धा 12वीमधला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ओशियन हे आन्सर येईल. त्याच्यानंतर पुढे नॉमेनक्लेचर इज गवर्न्ड बाय certain universal rules. which one of the following is controversy to the rules of nomenclature. तर याचा आन्सर असेल डी. हा आपल्याला 11वी चॅप्टरमध्ये लिव्हिंग वर्ल्ड जो आहे, तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन पाहायला मिळेल. त्याच्यानंतर विच अमॉंग द फॉलोइंग इज फंक्शनली मोर डायव्हर्स. तर आपल्याला माहिती आहे की याचा आन्सर काय येईल, हे प्रोटीन येईल. त्याच्यानंतर दुसरं आपल्याकडे आहे तो म्हणजे रिव्हर ब्लाइंडनेस डिसीज ऑकर्स ड्यू टू. रिव्हर ब्लाइंडनेस डिसीज हा मॅक्झिममली हे ऑप्शन नंबर डी मुळे पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढे जो आहे आपल्याकडे क्वेश्चन तो म्हणजे 24 क्रीडू चॅट सिंड्रोम इज कॉज ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग. तर आता याच्यामध्ये कॅटसारखं रडणे हे त्याचे फंक्शन्स आहेत, म्हणजे हे त्याचे सिम्पटम आहेत. ओके. तर याचा आन्सर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे ए, डिलिशन ऑफ शॉर्ट आर्म ऑफ क्रोमोझोम नंबर 5. पुढचा प्रश्न आहे इफ द जिनोटाइप्स ऑफ अ हजबंड अँड अ वाईफ आर IAIB, हाऊ मेनी डिफरंट जिनोटाइप्स अँड फिनोटाइप्स आर पॉसिबल अमॉंग द ब्लड टाईप ऑफ देअर चिल्ड्रन. याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न आहे द मॅटर्नल कॅरेक्टरिस्टिक आर इनहेरिटेड थ्रू सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. ऑल्सो वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गेनेल इज इन्वॉल्ड इन. याचा आन्सर असेल मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर प्रश्न आहे ट्रायसोमी ऑफ क्रोमोझोम नंबर इज 21. हा 12वीमधला क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम. त्याच्यानंतर 28चा जो काही क्वेश्चन आहे त्याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. पुढे इन ॲडिशन टू सर्विंग ॲज द बिल्डिंग ब्लॉक्स फॉर न्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लियोटाइड्स हॅव मेनी फंक्शन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ अ न्यूक्लियोटाइड. याचा आन्सर असेल दे प्रोव्हाइड इलेक्ट्रॉन्स टू द ETC. पुढे अ DNA sample contains 30% adenine on molar basis. What will be the percentage of cytosine? आन्सर असेल 20. आता हे पूर्ण हे जे क्वेश्चन पेपरवर हे राईट दिसत असतील, तर याच्यामध्ये काय झालेलं की आम्ही अगोदर व्हिडिओ शूट केला बट तो सेव्ह झाला नाही. त्याच्यामुळे याचे आन्सर्स जे असतील तर हे आन्सर तुम्हाला याच्यावर अगोदरच टिक झालेले पाहायला मिळतील. चला, विच ऑफ द फॉलोइंग वुड कॉन्ट्रीब्यूट टू इंट्रेन्सिक फ्लोरोसन्स इन अ प्रोटीन. तर हे ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड. द स्क्रू सेन्स ऑफ DNA कॅन बी राईट हँडेड ऑर लेफ्ट हँडेड. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू द स्क्रू सेन्स ऑफ A, B अँड Z. हे माहिती आहे बी. त्याच्यानंतर पुढे विच कायरल अँगल इन द पेप्टाइड बॅकबोन डज नॉट अंडरगो रोटेशन. तर याचं हे दोन्हीपैकी कोणतंही एक आन्सर येऊ शकतं. त्याच्यामध्ये एफिशियन्सी ऑफ एन्झाईम कॅन बी बेटर मेजर्ड इन टर्म्स ऑफ. तर हे 11वी-12वीवरचंच आहे. त्याच्यानंतर पुढे व्हॉट इज द रिझल्टंट pH ऑफ अ फॉस्फेट बफर मेड बाय मिक्सिंग. हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर पुढे
Protein mixture contain 3 polypeptide A, B and C whose masses are 63, 28 and 79 kilodalton with pi value 6.5, 7.0 and 8.0. तर याला सिक्वेन्स वाईज लावायचं होतं. याचा आन्सर असेल सी, ए अँड बी, म्हणजेच ऑप्शन नंबर डी. Geographical variable species often divided into many subspecies it is referred to as. याचा आन्सरसुद्धा आपल्याला 12वीमध्ये पाहायला मिळेल, दॅट इज पॉलिटायपिक स्पीसीज. त्याच्यानंतर फर्स्ट फॉसिल रेकॉर्ड वॉज वस्कुलर प्लांट ॲपिअरन्स इन द पिरियड, तर हे असेल याच्यामध्ये सिल्युरियन. इन्क्लुजन फिटनेस रेफर टू, तर याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर 40 इन अ क्लासिकल एक्सपेरिमेंट अ स्टँडर्ड इज यूज टू, तर याच्यामध्ये दोन्हीही याचे आन्सर करेक्ट वाटत आहेत. तरीसुद्धा एकदा आन्सर की आल्याच्यानंतर याचं ऑथराइज्ड आन्सर पाहूया. वाय सेक्शुअल सिलेक्शन कॅन लीड टू एक्स्ट्रीम फिनोटाइप्स, हे आन्सर ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर सॅरिच अँड विल्सन demonstrated that human, gorilla and chimpanzees were genetically equidistant and distinct for orangutan and the divergence time is approximately, हा 5 ते 10 मिलियन इयर्स ॲगोमध्ये आहे. तर त्याच्यामुळे याचं दोन्हीपैकी एक आन्सर त्यांनी जे ठरवतील ते येईल. हे सुद्धा क्वेश्चन तसाच आहे. याच्यामध्ये बिकर हे ॲज 100 ml ऑफ सम फ्लुइड ॲट 80 डिग्री सेल्सिअस, बिकर बी कंटेन द some fluid 200 ml at 20 degrees Celsius. If both the fluids are mixed, what would be the temperature of the resultant mixture? तर हे याचे दोन्ही आन्सर येऊ शकतील, बट ऑथराइज्ड आन्सर नंतर कळेल. 44 with the advent of remote sensing and a geographical information system, the city planners have begun to use the Indian satellite data. Which one of the following satellite data are useful for a such task? हा इझी क्वेश्चन होता. पुढे आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू अबाउट फेज कॉन्ट्रास्ट. जर हे फेज कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपी बघितली असेल तर हे आपल्याला कळायला लागेल. याचा आन्सर असेल डी. त्याच्यानंतर 46 असेल बी. त्याच्यानंतर 47 जो आहे, अमॉंग द डिफरंट टाइप्स ऑफ फायटोरेमेडिएशन डॅश इज द प्रोसेस इन विच प्लांट लिमिट कॉन्टॅमिनेटेड सॉईल मुवमेंट अँड मायग्रेशन, म्हणजे इथे जिथं कुठं स्टॅबिलायझेशन असेल तर ते आन्सर आपलं पाहायला मिळेल. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटीन्स हेल्प्स टू मेंटेन अँड स्टॅबिलायझेस प्रोटीन टर्शरी स्ट्रक्चर ड्युरिंग टेम्परेचर स्ट्रेस इन प्लांट्स, तर याचं असेल LEA. त्याच्यानंतर 49 एन्झाईम लेबल्ड अँटीबॉडीज आर नॉट जनरली यूज्ड फॉर विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक, याचा आन्सर असेल FACS. पुन्हा 50 वाला असेल in watermelon to induce seedlessness in triploid population which of the following strategies is useful, तर याचा आन्सर असेल सिलेक्ट द अनरिड्युस्ड गॅमेट्स इन ट्रिप्लॉइड्स. हे पण 12वीच्या बेसिसवर आपल्याला देता येते आन्सर. ॲम्प्लिफिकेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट्स बाय PLR रिक्वायर्स प्रायमर, तर हे याचा आन्सर असेल GC. पुन्हा म्हणजेच GC म्हणजेच C वाला असेल, म्हणजे ए आणि म्हणजे 1 आणि 2. त्याच्यानंतर वेन सबकल्चर्ड इंटू फ्रेश मीडियम अ बॅक्टेरियम ग्रोज विथ अ लॅग फेज ऑफ 2 hours फॉलोड बाय अ लॉग फेज अँड अ स्टेशनरी फेज. इफ द बॅक्टेरियम वॉज ट्रीटेड विथ इथिडियम ब्रोमाइड फॉर 3 hours इन ऑल द फेजेस ऑफ ग्रोथ टू क्युअर अ प्लाझमिड, इट इज मोर लायकली टू लूज द प्लाझमिड इन, तर हा सुद्धा 12वीच्या बेसिसवरच क्वेश्चन आहे. पुढे 53 द फ्री हायड्रॉक्सिल ग्रुप्स प्रेझेंट ऑन इदर एंड ऑफ केमिकली सिंथेसाइज्ड ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स आर 5' फॉस्फोरायलेटेड विथ ATP बाय द एन्झाईम, याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. पुढे वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फ्लोरोफोर, हे डायरेक्ट आन्सर आहे. 55 विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब प्रिन्सिपल ऑफ वेस्टर्न ब्लॉटिंग टेक्निक, हे जर वाचलेली असेल तर आन्सर इझिली कळून जाईल, ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर 56 विच ऑफ द फॉलोइंग रिझल्टेड ड्यू टू अ फोटो रेस्पिरेशन रिॲक्शन कॅटलाइज्ड बाय ऑक्सिजनेज ॲक्टिव्हिटी ऑफ रुबिस्को, 11वी-12वी बेसिस. म्युटेशन इन ACC सिंथेस एन्झाईम विल इनहिबिट सिंथेसिस ऑफ, याचा आन्सर असेल इथिलीन. विच ऑफ द फॉलोइंग फायटोहार्मोन अक्युमुलेट्स ड्युरिंग सिस्टमिक
ॲक्वायर्ड रेजिस्टन्स SAR, याचंही आन्सर डायरेक्टली असेल सॅलिसिलिक ॲसिड. द हार्मोन ऑक्सिन वॉज फर्स्ट डिस्कवर्ड इन, तर याचं जे काय आन्सर हे सुद्धा 12वीच्या पुस्तकात मिळून जाईल, ओट्स. हाऊ मेनी टाइम्स मोर एनर्जी गेंड इन एरोबिक रेस्पिरेशन ओव्हर अनएरोबिक रेस्पिरेशन, 36 वाल्याचा 18, म्हणजेच थोडक्यात हे पण 11वी-12वी बेसिस आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्वॉल्ड इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट ड्युरिंग फोटो सिस्टीम 1 and 2, तर हे सुद्धा आपल्याकडे 11वीमधला क्वेश्चन आहे, सायटोक्रोम ऑक्सिडेज. द ट्रीटमेंट ऑफ ॲब्सिसिक ॲसिड इज असोसिएटेड विथ, तर हा सुद्धा आपल्याला 11वीमध्ये पाहायला मिळेल क्वेश्चन, क्लोजर ऑफ स्टोमॅटा. ॲक्शन पोटेन्शियल इज जनरेटेड ड्यू टू, 11वीमध्ये इन्फ्लक्स. पुढे हुकवर्म इन्फेक्शन कॅन बी लीड टू डेफिशियन्सी ऑफ आयर्न. What kind of microbes grow best at higher CO2 tension, approximately 10% than the normally present in the atmosphere, तर याचा आन्सर हे पण इझिली देता येईल. When free living microorganisms occupy a niche to feed primarily on organic detritus from dead organism and unable to adapt the body of live host, आता हे सुद्धा आपल्याला 12वीच्या बेसिसवर हा क्वेश्चन आहे, तिथे सुद्धा अशा टाईपचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात. त्याच्यानंतर द DNA ऑफ ईच क्रोमोझोम ऑक्युपायज अ डिफाइंड व्हॉल्यूम ऑफ द न्यूक्लियस अँड ओनली ओव्हरलॅप विथ इट्स इमिडिएट नेबरिंग इज कॉल्ड ॲज, 11वी-12वी. पुढे amphibians contain 30x more DNA than human beings. However, human beings are more complex than amphibians. This lack of correlation is called as C-value paradox. Which one of the following is not true in relation to eukaryotic gene expression? 11वी-12वीचाच आहे, त्याच्यामध्ये थोडंसं याच्यात कन्फ्युजन वाटलं आहे थोडंसं, म्हणजेच हा क्वेश्चन थोडासा व्यवस्थित वाटलेला नाही आहे, त्याच्यामुळं याचा आन्सर देता येणार नाही. 70. The triple helix domain of collagen consists of repeats of the XYZ amino acid. The amino acid present at X position is required for every third position in order for the polypeptide chain is, हा पण आन्सर डायरेक्टली देता येईल, ग्लायसिन. Which DNA binding domain is present in steroid hormone receptor family of ligand inducible transcription factor? आन्सर असेल झिंक फिंगर्स. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इलॉंगेशन फॅक्टर इज कॉल्ड ट्रान्सलोकेज, तर याचा आन्सर असेल EFG, म्हणजेच ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे आपल्याकडे, विच ऑफ द फॉलोइंग पोस्ट ट्रान्सलेशन मॉडिफिकेशन इज नॉट रिलेटेड विथ इपिजेनेटिक रेग्युलेशन, तर याचं आन्सर आपल्याकडे असेल ऑप्शन नंबर सी. द डिसीज विच अरायझेस बिकॉज ऑफ ॲबरंट स्प्लायसिंग इज, ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द एन्झाईम इन्वॉल्ड इन DNA रेप्लिकेशन फॉर देअर फंक्शन, तर हा सुद्धा 11वी-12वीशी रिलेटेड क्वेश्चन आहे, तर त्याच्यामुळे याचा आन्सर असेल बी. 76वाला क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये करेक्ट आन्सर ओळखायचं होतं, बट याच्यामध्ये हे ए किंवा सी या दोन्हीपैकी एक आन्सर याचं येईल. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग स्टेटमेंट इन SOS रिपेअर सिस्टीम, तर याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट अपोप्टोसिस इज फॉल्स, 11वी-12वीशी रिलेटेड, ऑप्शन नंबर सी. विच ऑफ द फॉलोइंग सिग्नलिंग मॉलिक्युल्स प्लेज अ की रोल इन द पॅटर्निंग ऑफ न्यूरल ट्यूब अलॉंग इट्स अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिस, ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर इफ यू कम्पेअर द बी सेल इपिटोप अगेन्स्ट द टी सेल इपिटोप, आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर मार्क द करेक्ट स्टेटमेंट फॉर अँटीजेनेसिटी ऑफ मॉलिक्यूल, आन्सर बी. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल्स ॲक्ट ॲज अ जनरल ॲडेसिव्ह कनेक्टिंग वन सेल टू अनदर अँड सेल्स टू अदर सबस्ट्रेट, ऑप्शन नंबर ए. फॉर्मेशन ऑफ मायग्रेशन ऑफ इपिब्लास्ट ॲज द सीट ऑफ cells during gastrulation in zebrafish required the expression of, option number D. 84. Which of the following group of transcription factor is responsible for maintaining the pluripotency of stem cell, option number B. Yersinia pestis is the causative agent for, कितीच वेळेस क्वेश्चन आलेला आहे, ऑप्शन नंबर डी.
Pseudo-hermaphroditism is a condition in which the individual is insensitive to. Answer: androgen. In plants, when the apical cell of the two-cell proembryo divides longitudinally and further the basal cell plays only a minor role or none in the development of the embryo proper, then is embryo is type of solanid. त्याच्यानंतर पुढे, which of the following is necessary for the development of EPD damage in mammals? Answer: A. The mid-blastula transition is the point in the development when. याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. 90. In the cheek limb, the signal for condensation of mesenchymal cells to give rise to cartilage comes from the appearance of. Answer: A. पुढे, which of the following is not a property of stem cell? 11वी-12वी. पुढे, which of the following proteins acts as a death receptor that triggers the extrinsic pathway of apoptosis? Option number C. पुन्हा, with the reference to normal ECG the T wave is. तर याचे आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. हे पण 12वीच्या पुस्तकात पाहायला मिळेल. Increased muscle activity will increase generation of lactic acid. In this condition, blood coming from the lungs to muscles would show. तर हे पण 11वी-12वी मधलाच क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर ए. पुन्हा, द कॅपेबिलिटी ऑफ वर्टिब्रेट्स किडनी अँड प्रोड्यूस हायपरटॉनिक युरिन इज अ फंक्शन ऑफ. 11वी मधला क्वेश्चन. ऑप्शन नंबर सी. वरचा सुद्धा 11वी मधला सुद्धा. फॉर लॉंग डिस्टन्स रनर द मसल्स नीड इन्क्रीज्ड O2 सप्लाय ॲट द मसल. दिस इज फॉर्म्ड बाय रेस्पिरेशन. 11वी. Which of the following heat shock proteins has both protein folding and degradation activities? तर हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला 12वीमध्ये पाहायला मिळेल ॲडॅप्टेशन्समध्ये. त्याच्यानंतर, द सिक्वेन्शियल ऑर्डर ऑफ व्हेरियस स्टेज ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस आर. फर्मेंटेशन प्रोसेससुद्धा तुम्हाला 11वी-12वीमध्ये पाहायला मिळेल. ऑप्शन नंबर सी. 99. तर याच्यामध्ये जर हे बघितलेलं असेल, हे थोडंसं तिकडे नाही येणार, बट हे आपलं MSc लेवलचं आहे, त्याच्यामध्ये याचा ऑप्शन नंबर येईल हा डी. त्याच्यानंतर, इन गोल्डन राईस द जीन फायटोइन वॉज ऑप्टेंड फ्रॉम. तर हे ॲज इट इज क्वेश्चन आहे, मला वाटतं बहुतेक MSc मधला आहे, तर हे ऑप्शन नंबर बी.